नाही, अजितदादांच्या मागच्या 7-8 महिन्यात अनेक बैठका माझ्या त्यांच्यावर झाल्या होत्या आणि त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित कराव्यात असा त्यांचा आग्रह होता आणि त्यांची इच्छा होती की साहेबांच्या उपस्थितीत एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करू, म्हणजे सगळेच मिळून आपण चांगले एकत्रित, पूर्वी काहीच झालं नाही असं समजून पुढं कामाला लागू. त्याप्रमाणे अनेक बैठकातली एक बैठक माझ्या घरी 16 तारखेला संध्याकाळी झाली आणि 17 तारखेला सकाळी पहाटे उठून हे सगळं साहेबांच्या समोर मांडावं म्हणून आम्ही सगळे गाडीने बारामतीला गेलो. 17 जानेवारी ही माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीची तारीख असते. मी नेहमी या दिवशी सकाळी 7 वाजता माझ्या वडिलांच्या पुतळ्याच्या समोर पूजा असते तिथंच असतो. पण हे महत्त्वाचं असल्यामुळं दादा म्हटले की नाही, उद्या ते करा आणि मग पुढं जावा. म्हणून आम्ही बरोबर 8 वाजता साहेबांच्या निवासस्थानी पोचलो. मी 7:30लाच पोचलेलो. 8 वाजता सगळेच गोळा झाले. 8 वाजता 8च्या दरम्यान अजितदादा पण आले आणि 8 ते 9:30 आमची सविस्तर चर्चा झाली. 9:30ला राज्यपाल भेटीला येणार होते आणि तिथून ते कृषी प्रदर्शनाला जाणार होते. त्यामुळं मग ही सगळी चर्चा झाल्यानंतर कृषी प्रदर्शनाला त्यांच्याबरोबर पवारसाहेबांच्या अजितदादांच्यावर आम्ही तिकडं गेलो. त्या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन झालं आणि मी लगेच इस्लामपूरला पुरणेश्वरपूरला रवाना झालो. तर मला इथं पोचणं त्या दिवशी महत्त्वाचं होतं. शरद पवारांना काही गोष्टी माहीत नाहीत असं शरद पवारांनी आज सांगितलेलं आहे की आजच्या सुमित्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या निवडीबाबत. बरोबर आहे, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय झाला असेल आणि त्यामुळं पवारसाहेबांना त्याची काही कल्पना नसावी असं दिसतं एकंदर. खरं तर ज्या बैठका झाल्या होत्या त्या बैठकीतून अजित पवारांची भावना होती, म्हणतात की तीव्र होती की एक व्हायचं, पण इतर नेत्यांची त्यांची त्या बाबतीत चर्चा किंवा काही तशा बोलणी झाली होती असं काही हो, त्यांनी आम्हाला सांगितलेलं की पक्षातल्या सर्वांशीच माझं बोलणं झालेलं आहे. त्यांनी मला स्वतः सांगितलं की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी इतर काही नेत्यांची आणि सर्व आमदारांची नावं घेतली आणि त्यांनी हेही सांगितलं की हा निर्णय एकदा जाहीर झाल्यावर त्याची अंमलबजावणी करून आपण घेऊ. मग आमची साहेबांच्या समोर तारीख ठरली की 12 तारखेला आपण हा दिवस निश्चित करू आणि 12ला मर्जर पूर्ण करू.